देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. मी निष्कांचन निर्धन साधक, मी निष्कांचन निर्धन साधक, कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चिपळूण ही कोकणची राजधानी आहे, सांस्कृतिक राजधानी. या चिपळूणमध्ये अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत, अनेक गडकिल्ले आहेत, अनेक परंपरा आहेत आणि तशी सोन्यासारखी माणसं देखील आहेत. आणि असाच एक सोन्यासारखा माणूस आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहे. त्यांची आठवण आणि त्यांची ओळख म्हणजे अशी की त्यांनी साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतलेली आहे. खोटं वाटेल तुम्हाला, पण ते खरं आहे. बाबा, तुमचं स्वागत आहे माझं कोकणच्या नमस्कार. काय सांगाल, उद्या तुमचा वाढदिवस आहे 81वा. एवढ्या वर्षाच्या प्रवासाबद्दल आपण आज चर्चा करूया, गप्पा मारूया, तुमच्या आठवणींना उजळा देऊया. सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. कुठे बालपण झालं, कसं शिक्षण झालं, काय सांगाल? पहिले आम्ही मुंबईला राहत होतो, प्रभादेवीला. वडील गिरणीमध्ये होते, मोठे काका असे जो गिरणीमध्ये होते, वडील डिझायनर, काकाही डिझायनर. आणि बालपण माझं प्रभादेवीला म्हणजे तिथे गेलो. जन्म माझा खेरशत आरोली म्हणजे साठे घराण्यामध्ये, तिथे माझा जन्म झाला. तिथून मुंबईला गेलो आम्ही. मुंबईला तिथे झालं, बालपण माझं मुंबईमध्ये गेलो. त्यानंतर इथे काकाने आमच्या हॉटेल सुरू केलं होतं. ते काकाला जमेना म्हणून मोठ्या काकाने सांगितलं, मुकुंद म्हणजे वडिलांना सांगितलं, तुम्ही चिपळूणला जा, त्यांना काही ते जमत नाही. म्हणून आम्ही चिपळूणला आलो इथे. आणि इथून प्रवास चिपळूणचा आमचा माझा सुरू झाला. त्यात वडील इथे काय हॉटेल चालवायला लागले. उत्तम पैकी सगळं करणारे होते. काय नाव होतं हॉटेलचं, काय काय मिळायचं, काय सांगाल? हॉटेलमध्ये बर्फी म्हणजे आमची चिपळूणात बर्फी, पेढे चिपळूणात मोठमोठ्या डॉक्टरांकडे जायचे, म्हणजे उरायचंही नाही, म्हणजे ऑर्डर अगोदरच असायची. इतकं नामांकित जिलबी बिलबी सगळं करणारे वडिलाला अत्यंत सगळं येत होतं. त्याच्यात ते इतके पारंगत होते की बस प्रत्येकाने एकदा हातातलं खाल्लं की परत मागायला यायचे. इतकी प्रसिद्धी होती आमच्या हॉटेलची. आणि त्यातूनही त्यांनी चिंचनाकर हॉटेल सुरू केलं होतं, न्यू वसंत विलास उपाहारगृह म्हणून. ते माझे काका चालवत. आमच्या इथे आदर्श बोलले होते, तेही तिथे आमच्या इथे काही दिवस होते. त्यानंतर आमच्या काकांना ते हॉटेल थोडं चालवता आलं नाही, त्यामुळे ते बंद पडलं. त्यामुळे आमचं पागेवरचं दुकान आहे तिथे त्याचा थोडासा परिणाम झाला. ते बंद पडतं की अशी वेळ आली. पण त्यातूनही माझ्या वडिलांनी ते सावरून बाजारांची पत गेली होती, परत मिळवली. साधी चिठ्ठीवर ट्रक माल परत यायला लागला. हे त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं जे एक रहस्य होतं ते त्यांना बघायला मिळालं. आणि 11/2/64 वडील अचानक माझी महाशिवरात्र होती शंकराच्या देवळात, त्यांचं तिथे निधन झालं. आणि तिथपासून माझा प्रवास सुरू झाला. तो 16व्या वर्षी प्रवास सुरू झाला. माझ्यावर जबाबदारी पडली. आम्ही 4 भावंड. मग एकूण हॉटेलची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आली? कारण मोठा मीच होतो घरात ना, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी पडली. त्यानंतर आईला हे कसं हे करायचा प्रश्न होता की आईला तर दुःख होता का म्हणे, म्हणून माझं दुःख बाजूला सरून आईला त्रास होऊ नये म्हणून मला त्याच्यात माहितीही नव्हती. त्याच्यातून मी प्रवास माझा सुरू झाला. 2 काका मिलिटरीमध्ये होते, त्यांना रिटायर्ड व्हायला अवकाश होता. आणि आमचं स्वतःचं घर नव्हतं. हे एक मोठी काकांना आमच्या ही होती किंवा चिपळूणात आपलं घर नाही, म्हणून काका सारखं म्हणे सुभाष आपल्याला घर बांधायचंय. 16व्या वर्षी घर म्हणजे समजत नव्हतं. त्या प्रवासातही मी घराची माझ्यावर फक्त 2000 रुपये होते त्यावेळेला. अशातूनही प्रवास माझा सुरू झाला घराचा. आणि माझं हॉटेल असल्यामुळे प्रत्येक जण येणारा कामगार तिथे पारंगत होता. ज्यात घर बांधतोयस ना, आम्ही तुला मदत करू. अशातनं घराला सुरुवात झाली. घर माहीत नसतं आईने मी घराला सुरुवात केली. आणि लाकूड सामान जे भाजवा तोडीचं असतं तिथे ते 2 डोंगर ओलांडून मी सकाळी जायचो 9 वाजता. ते 4 वाजता यायचो. ते भाजवे तोडीचं लाकूड तोडून घ्यायचं. असं करून करून ते मला माहितगार म्हणून एक आप्पा कांबळे म्हणून होते, ते माझ्याबरोबर यायचे.
आणि असा प्रवास सुरू होता घर एक 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 होत गेलं, माहीत नव्हतं. तरी पण सगळ्यांच्या सहकार्याने घर, आईने मी कसं घर बांधायचं असं ठरवून एक 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 पुढे जात चाललो. दैवयोगाने आई वडिलांच्या पुढे ते पुरं होत गेलं आणि शेवटी घर पुरं होता होता मला कौलांसाठी पैसे नव्हते. विश्वनाथ शेठ रेडीच, काशाराम सखाराम शेठ रेडी, रामशेठचे वडील. रामशेठचे वडील. तर त्यांना म्हटलं अशी मला कौलं उधार पाहिजेत. म्हणजे कौलं कोणी उधार देतो का रे, असं आलं. मी म्हटलं आता 2 महिने झाले कौलं घालायला पैसे नाही. 1600 रुपये त्यावेळेला होत होते फक्त. पण 1600 रुपयाची पूर्ण घराला लागणारी कौलं ती 1600 रुपयात. त्यावेळेला तर आपला 64-65 साली त्याची किंमत खूप होती पैशाची त्यावेळेला. आणि असं होतं 4 दिवस गेले, दुपारचं ट्रक भरून कौलं आली. मी कौलं कोणी पाठवलं म्हटलं तर मी विश्वनाथ शेठने पाठवले. आणि विश्वनाथ शेठचे वडील काशाराम शेठ रेडीच, ते आमच्या आईला आणि वडिलांना खूप मानायचे. आईला आमच्या सुनबाई म्हणायचे. आणि त्यांचं आणि आमचं एवढं प्रेमाचं नातं होतं. काशाराम शेठ रेडीच यांचं फ्रॅक्चर झालं होतं मांडीचं, तर आईला माझ्या बोलले, सुनबाईला माझ्या बोलून घेऊन ये. आणि सुनबाईला सांगितलं, सुनबाई माझा मान बरं तू. आणि आम्ही कधीही कापड खात्यावर जाताना त्यांना दिसलं तर आम्हाला एवढी बेदाण्याची पुढे पाठवून द्यायचे. असं त्यांचं आणि आमचं नातं होते. आजही ते टिकून आहे रामशेठ पर्यंत. जुनी माणसं म्हटली की नाती जोडलेली असतात, त्यांचे रक्ताचे संबंध नसले तरी शब्दाचे आणि मनाचे संबंध जोडलेले असतात. तुमच्या शालेय जीवनानंतर व्यवसायाची जबाबदारी तुमच्यावर पडली, हॉटेलची जबाबदारी, किराणा मालाचं पण दुकान तुमचं होतं असं म्हणतात. मग त्या किराणा मालामध्ये येणारे गिराईक होते किंवा जे व्यापारी होते त्यांचे तुमचे संबंध कसे होते? बाजारमध्ये एकदम माझ्या मी तरुण वयात बाजारात जायला लागलो. त्यामुळे बाळाजी नारायणची तरी 1 नंबर पेढी होती. त्यांनी बघितलं हा तरुण पोरगा आज सकाळपासून म्हणजे बाजारात येतो, खरेदी करतो. त्यांचं माझ्यावर लक्ष गेलं. त्यावेळेला राजकारण तिथे जमायचं सगळे. अच्छा. तर मला सांगायचं सुभाष 5 मिनिटं तरी पेढीवर येऊन बसायचं. त्याने मला राजकारणात ओढायचं होतं. पण मी तिथून 5 मिनिटं बसायचो आणि बाजूला व्हायचो, कारण माझी सुरुवात होती जीवनाची. आपल्याजवळ काहीच नव्हतं. अशा ह्याच्यातून त्याला मान 2 शब्द 5 मिनिटं तरी पण ते माझ्यासारखे पाठीच लागायचे. यायचं इथे असं करता करता बाजारात पिलू बघा जोशी, अभ्यंकर म्हणजे पेढी याची इंडिया ट्रेडिंग हे मागावून निघालं. दामसुरेश दामोदर गद्रे पेढी, बाळाजी नारायणची, त्यानंतर विठ्ठल बाळाची ओक, अशा आपल्या जुन्या पेढ्या होत्या. माझ्या सगळ्यांशीही संबंध चांगले होते. पिलू बघा जोशांपासून भाऊ अभ्यंकर म्हणजे त्यांच्यातले एकूण एकांच्या माझे नुसतं मला बघितलं नाही, हा करू पोरगा आहे. मला कधीही कोणी अडवलेलं सहकार्यच केलेली. आणि ह्याच्यातून मी शिकून जरूर मला त्याने काय फक्त केशव जो कधी त्याने सांगितलं, सुभाष कचरा काढायचा असतं ना, आपण स्वतः कचरा काढायचा दुकान बंद होताना. हा काढायचा तर म्हणजे त्यात 5 पैसे पडलेले असते तो माणूस उचलतो. पण कचरा नोकराला काढतो तो तसंच टाकून देतो. कचरा नेहमी आपण काढायचा. आणि एक सांगितलं फिरे तो चर आहे. म्हणजे खरेदी करायला 4 ठिकाणी जा. फिरे तो चर याचा अर्थ तोच आहे की 4 ठिकाणी चौकशी कर आणि मग दे. अशा याच्यातून मी शिकत गेलो. म्हणजे दुपारी मी 12 वाजता जायचो, तो 4 वाजता परत यायचो. 4 वाजल्यानंतर जेवायचो. खरेदी कोणाची स्टेशनरी सगळं माझ्या दुकानामध्ये A to Z म्हणजे कापडापासून मी सुरुवात केली. लेडीज गार्मेंट पासून पुण्याला जायचो. म्हणजे छोटस सुपर मार्केट होतं. हो. म्हणजे इव्हन पीन अजूनही दुकानचे आमचे सांगतात की काही मिळालं नाही तर रानड्यांकडे जा. व्यापाराबद्दल चर्चा करता करता आपण चिपळूणच्या बाजारपेठेकडे वळूया. 81 वर्षापूर्वी चिपळूणची बाजारपेठ किंवा एक 50 वर्षापूर्वी त्यानंतरच्या काळात चिपळूणची बाजारपेठ कशी होती? चिपळूण म्हणजे ब्राह्मणांचे सगळे पेढ्या होत्या, भरभराट होती. आणि त्यावेळेला काय होतं, बैलगाड्यांनी माल द्यायचा, ट्रक फक्त तोच होते. युनियन मोटर सर्व्हिस खऱ्यांचा त्यांचा होता आणि महादेव खरे रात्री 11-12 वाजता अभ्यंकरच्या पेढीवर, तिथे रेडझनच्या पेढीवर माल भरला जायचा. एवढ्या उशिरा बाजारपेठ चालायची. अशी बाजारची परिस्थिती होती. आणि एकंदरीत काय होतं, सगळं बाहेरनं माल येत नसे त्यावेळेला इथनच सगळा माल जायचा. बाहेरनं ठराविक ठिकाणचा मोठमोठ्या इथून म्हणजे चिपळूण मधून बाहेर जायचा. हा, चिपळूण मधून बाहेर जायचा, भरून तिथल्या पेढीवरून भरून बाहेर जायचा. मग त्यावेळेला ही वाहतूक कशी चालायची? वाहतूक पहिल्यांदा हा इथे आबजीबाईची गिरड आहे, तिथे बैलगाडीचा तळ होता. तिथे बैलगाड्या लावायच्या आणि घाटावरनं बैलगाडीन माल यायचा. तो तिथून मग खरेदी करायला जायचा, तिथे व्यापार व्हायचा तिथे. बर.
म्हणजे आताचं जे बाजारपूल आहे हा. त्या बाजारपुलाजवळ. बाजार पुलाच्या पुढे बाळ म्हणजे आबजीबाईची गिरण आहे ना, म्हणजे टाकड्यांचं दुकान आहे बघा, तिथे तळ होता मोठा. अच्छा. तिथे बैलगाड्या लागायच्या. तिथनं वरनं बैलगाड्यात माल यायचा. गुळ बिळे काय जे असेल ते तिथे मग ते मोठी खरेदी व्हायची तिथे. त्याचा त्यावेळची खरेदीची एक पद्धत होती. धोत्रात हात घालून ती बोटं अशी दाबायची, त्याप्रमाणे त्याचे दर ठरायचे त्यावेळेला. पान गल्लीतही तसाच व्यवहार असायचा. त्या धोत्राखाली हात द्यायचा आणि ती बोटं दाबायचं, म्हणजे समजायचं की एवढ्याची खरेदी आहे, 2 बोटं म्हणजे किती, असं कोडवड. हा, असं त्यावेळेला खरेदीची पद्धत होती. तर त्या वेळेला बोटीने माल यायचा गोळकोटच्या बंदरात आणि आपल्या नाईक पुलाजवळ. ते काय होतं म्हणजे त्या व्यापाराचा चिपळूणमध्ये कसा फरक पडायचा? म्हणजे सगळा त्याने माल बोटींनी यायचा. राखेलची एजन्सी होती, राखेलचे डबेही तिथनंच यायचे. कौलाचा व्यापार, कौलाही तिथनं मचव्यातूनच यायचे. सगळं माल म्हणजे परसा असा समुद्रमार्गेच यायचा माल सगळा. आणि त्यावेळेला 2-3 कौलांची म्हणजे एक रेडीज, भिडे आणि काचकर, आणि असे 4 कौलांची दुकानं होती त्यावेळेला. आणि रॉकेलची रेडलांची एजन्सी होती, सिमेंटची एजन्सी होती. म्हणजे रेडीज त्यावेळेला एकदम बाजारात एकदम मोठं दुकान सगळ्यात. अजून तिथून सगळं माल यायचा. एजन्सी याची लक्स म्हणजे हिंदुस्थान लिव्हर मोठ्या याच्यात 4-5 एजन्सीज होत्या तिथून. त्यामुळे सगळं तिथून चालायचं. असा व्यापार एक एक होता, मोठा. चांगली सुरुवात होती. चिपळूण बाजारपेठेमधल्या आठवणी ताज्या करता करता वेळ झाली त्या ब्रेकची. थांबूया, पुन्हा एकदा भेटूया. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. कार्यक्रम सुरू आहे गप्पा टप्पा आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ व्यापारी आणि उत्सव मूर्ती, ज्यांचा वाढदिवस आहे 81वा, असे सुभाष रानडे. बाबा मला सांगा, ह्या सगळ्या व्यवसायामधून कुटुंबाकडे लक्ष देताना, व्यवसायाकडे लक्ष देताना कशी तुमची तारांबळ व्हायची? कारण घरातले मोठे असताना कुटुंबाची जबाबदारी, मग मुलांचं शिक्षण, स्वतःला तुम्हाला शिकायला नाही मिळालं म्हणून मुलांना शिकवलं. किती मुलं तुम्हाला, कसं मुलांना शिकवलं? मला 2 मुलगे. मोठा मंदार तो IAS करत होता. बर. चिपळूणात त्यावेळेला काही सोय नव्हती. ब्रिलियंट ट्युटोरियल दिल्लीचा मी लावलेलं होतं. त्यावेळेला तो IAS करत असताना अनेक लोक यायचे की म्हणतात की ह्या विषयाकडे कसं काय वळत. म्हणजे जवळजवळ कित्येक जण दररोज मुलाखत घ्यायला मंदारचे यायचे. मंदार तू हे लॉ कसं आपलं हे कसं करतोय, IAS कसं काय करतो. त्यावेळेला एवढं काही नव्हतं चिपळूणमध्ये. तर मंदारने ते करत असताना ते आम्ही मेडिकलचं आमचं वेळ होतं, एक ॲनासिनची गोळी आणायची तरी चिंचनाकर यायला लागायचं. म्हणून आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की आपल्याला इथे मेडिकल दुकान टाकायचं, असं आमचं ध्येय दोघांचं ठरलं होतं. म्हणून आम्ही ते सुरुवात केली आणि मंदार लॉ आपले IAS करत असताना ते आम्ही विषयाकडे वळून मंदारचं ते अर्धवट राहिलं. आणि त्याच्यानंतर मंदार कॉलेजला प्रथम आला, PSC ला. याचा सत्कार झाला कॉलेजमध्ये, त्याला आम्हाला बोलवणं आलं. त्यामुळे आम्हाला म्हणजे इतकं भरून आलं की. स्वानंद बद्दल काय सांगाल? स्वानंद चाणाक्ष खूप आहे. म्हणजे तसं म्हटलं तर बुद्धीने मंदारपेक्षाही जास्त येतो, चटकन त्याच्या लक्षात येतो. तुमची एक सुनबाई आता नगरसेवक आहे, स्वीकृत नगरसेविका झालेली आहे. मोठ्या सुनेबद्दल काय सांगाल? मोठी सुनबाई इंजिनियर. म्हणजे तिचं खूप मुंबईमध्ये तिचं खूप नाव आहे. ते डिझायनर, त्यांचे सगळं नाटक यांच्यासाठी ड्रेसेस शिवणं हा फार मोठा तिचं आहे. आणि तिच्याबद्दल ती खूप हुशार आहे. म्हणजे तिला अनेक तिच्यामध्ये गुण आहेत. ती अशी ह्याचं काय तुमचं हे करायचं झालं, बिलायचं झालं तर स्वतः ती व्यवस्थित मायकोत बोलून मुलाखत बिलाखत होऊ शकते. हे तिचे गुण खूप मोठे चांगले आहेत. कार्यक्रमामध्ये पुढे जाताना एक मोठा प्रश्न विचारूया. आम्ही असं ऐकलंय की स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर तुमची भेट झालेली समोरासमोर. काय तो किस्सा होता नेमका? किस्सा होता म्हणजे आम्ही या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर पुस्तकातून वाचलेला आहे किंवा फार सिनेमा बघितलेला आहे. तुम्ही समोर बघितलाय, काय किस्सा होता? फार मोठी म्हणजे रत्नागिरीहून सावरकर यायचे होते. आमच्या पाग्यावरती नाक्यावर त्यांचा सत्कार व्हायचा होता. आई आमची राजकारणाचे जास्त तिला ओढ होती. सगळ्या याच्यात पुढे असायची ती. म्हणजे वरचे निघो, कुठे काय निघो. त्या सुभाष म्हणे असे सावरकर याचे हार घालायचे त्यांना. म्हणून आई. तुमचं वय किती होतं? मी असेल 10-12 वर्षाचा असेल जवळ. एखादं वर्ष मागे पुढे सोडून द्या, पण 10-12 वर्ष असेल. सावरकर यायचं म्हटल्यानंतर मग त्यावेळेला आम्हाला सावरकर म्हणजे एवढं, मग आईने सांगितलं असं आहे. आणि मग समजायला लागलं सावरकर म्हणजे व्यक्ती काय आहे ती. आणि हार घालायला म्हणून आईने हार दिला. ते बाकड्यावर आले. प्रथम आल्याबरोबर मी तिथे पुढे गेलो. आई म्हणे जा.
हार घातला सावरकरांना. म्हणजे बघितलं आणि म्हटलं वा काय महान व्यक्ती आपण त्या पार पडतोय. मला इतकं बरं वाटलं त्यावेळेला आणि डोक्यावर हात ठेवलं मी माझ्या आणि आशीर्वाद त्यांचा मला मिळाला. हे माझ्या आयुष्यातलं फार मोठं भाग्य मी समजतो. आजही मी कोणाला सांगतो की मी सावरकरांना भेटलेलो आहे, सावरकरांचा मला आशीर्वाद आहे. हे फार मोठं मी आयुष्यातलं भाग्य समजतो. आपण चिपळूणच्या इतिहासाबद्दल बोलता बोलता अनेकदा म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर चिपळूणमध्ये येऊन गेले, सावरकर येऊन गेले, पण ते नेमके कुणाला भेटले त्याची ती व्यक्ती आज आपण समोर त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारतोय. त्याच्याच बरोबर बाबा मी ऐकलंय की अटल बिहारी वाजपेयींची तुमची भेट झालेली होती. तो काय किस्सा होता? रत्नागिरीला विहार डिलक्स मध्ये वाजपेयी तिथे रत्नागिरीला मीटिंगसाठी यायचे होते. त्यावेळेला चिपळूणचे सुरेशराव साठे, मी, हे चितळे वसंतराव असे आम्ही तिघे जण, मंदारही माझ्याबरोबर होता. तिथं डिलक्स विहारच्या हिरवळीवर अटल बिहारींची आमची भेट झाली. अगदी समोरासमोर मी बसलो होतो. असे वाजपेयी बीच्या बाजूला मी. वाजपेयी म्हणजे एवढं व्यक्तिमत्व असं होतं, कमी बोलायचं पण एवढं चाणाक्षपणा होता. चितळ्यांना विचारले तुम्ही चिपळूणचे असे कॉर्पोरेटर, हा म्हणजे दिल्लीहून तो माणूस एवढं जाणत होता प्रत्येक विषयाची माहिती. असा फोर व्हीलर माणसाची मला भेट झाली, मी पाया पडलो. हा फार माझं एक भाग्य आहे. दुसरं भाग्य की वाजपेयींसारख्या माणसाचं इतक्या जवळ बसून आपण याला, ते पंतप्रधान आपले होते नंतर ना. हे एक आयुष्यात भाग्यच म्हणावं लागेल की आपली भेट अशी होती. परमेश्वर लिखित होतं म्हणायचं. बरोबर. दुसरा एक प्रश्न विचार असं वाटेल की वयाच्या ह्या टप्प्यावर तुमचे जुने सवंगडी जे होते म्हणजे व्यापारातले, ते आता कोण कोण तुम्हाला भेटतात? आता भेटणार म्हणजे प्रकाश जोशी, जोशींचा मुलगा. बाकी आता बरोबरचे असं फोन राहिले नाही. राम रेड्डीच आता आहे, माझ्यापेक्षा लहान आहे राम, पण राम रेड्डीचा अजूनही फोन बिन मला येतो. कालच आमचा फोन आला झाला, तोही कधी भेटायला येतो. असे हे दोघे जण आता आहेत. बाकी कोण आता जुन्यातले राहिलेले नाहीत. तसं तुमचे जे व्यापार चालायचे, दुकानाचा माल यायचा, तो कुठून यायचा? मी मुंबई, पुणा, कोल्हापूर, सांगली इथून सगळीकडनं माल मागवायचो. त्या वेळेला काय पद्धत होती? आता आपण मोबाईलवर फोन करतो, व्हॉट्सअपवर यादी पाठवतो आणि तो समोरून माल पाठवतो, कुरिअर येतं. त्या वेळेला किती वेळ लागायचा यायला? ऑर्डर घ्यायला चिपळूणला यायचे बरेच व्यापारी यायचे चिपळूणला. आपण ऑर्डर द्यायची काय असेल ती, ते दरबीर सांगायचे, त्याप्रमाणे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण माल सांगायचा. साधारणपणे 4-5 दिवसात माल यायचा. मुंबईहूनही 4-5 दिवसात, कोल्हापूरहूनही लगेच डिलिव्हरी 1-2 दिवसात व्हायची, कराडहून व्हायची. पण त्यावेळेला वाहतुकीची साधनं म्हणजे ट्रकाने यायचा, ट्रक नाही यायचा. कारण तेव्हा तर ट्रेन नव्हतीच. नव्हती, ट्रक नाही यायचा माल सगळा. तुम्हाला असं वाटलं होतं की चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये एवढा मोठा बदल होईल? आता कसं वाटतंय? नाही म्हणजे एवढा ट्रिमेंडस बदल झालेला आहे आता. म्हणजे काय होतं, जुन्या पेढ्या सगळ्या बंद पडलेत. म्हणजे जी वर्चस्व होतं ते खराब झालेलं आहे. आणि आता ही सगळी जी भेट झालेली आहे ती रेडीमेड कपड्याची झाली, कॉर्पोरेट झाले. ठराविक 2-3 एक केशवप्पाची ओक. आणि आता इंटेरियरिंगही बंद होतं चाललंय जवळजवळ. दामोदर शिवराम गद्रे बंद झाले, भिडे बंधू बंद झाले. फक्त आता एक केशवप्पा, लक्ष्मी बिल्डिंग बंद झालं. फक्त आता केशवप्पाची ओक ही एक पिढी आता राहिलेली आहे. आम्ही असं ऐकलेलं आहे की त्यावेळेला एखाद्या खेडेगावातून लोक जेव्हा यायची तर मागच्या महिन्याचं उधार द्यायचं, नवीन महिन्याचं उधारीमध्ये न्यायचं. आणि मग ते नातं कसं असायचं? मगाशी बोलता बोलता असं ऐकलेलं आहे की काही गावातून बायका यायच्या चिपळूणमध्ये आणि त्या महिला सगळ्या चिपळूणमध्ये चारा विकून झाल्यानंतर तुमच्याकडे खरेदीला यायच्या. काय व्हायचं नेमकं त्यावेळेला? म्हणजे असं होतं, त्यावेळेस कसं होतं, दुकानं अशी नेमकी होती. आमचं दुकान एकच होतं. म्हणजे असं आमचं कापसाळ, कलावंड इथं दुकान आमचं एकच होतं. आमच्या दुकानाला 90 वर्ष झालेली आहे. त्यात मी 61 वर्ष काम करतोय आज. असं असल्यामुळे आम्ही सुपरिचित होतो. आणि आमचं हॉटेल असल्यामुळे आमच्या हॉटेलचे काही पदार्थ प्रसिद्ध होते. आमची बुंदी जाडी ते अजूनही लोक नाव घेतात की अशी बुंदी मिळते तुमच्याकडे जाऊन आम्ही खायचो. आणि त्यावेळेला स्वस्तही होती. 1 पैशालाही वस्तू मिळायची, 1 आण्याला वस्तू मिळायची. आणे होते त्यावेळेला, रेगी बेरीज होती. असं याचं नाव काढलेलं त्या वस्तूचं असं प्रसिद्धी होती आमच्या या वस्तूंची. त्यामुळे लोक अजूनही नाव काढतात की तुमची जाडी बुंदी अजून आता कुठे मिळत नाही. त्या हॉटेलची प्रसिद्धी होती. आमच्या किराणाचीही तशी प्रसिद्धी होती की कुठे जा की रानड्यांकडे जा. आणि तसं घर जवळ झाल्यामुळे रात्री अपरात्री कोणी उठवायला यायचं. हक्काचं दुकान. हो, कधी उठवायला यायचंय. एक रात्री 2 वाजता एक बघा मला 2 महिन्याच्या वेड्या आहेत.
अशी गंमत म्हणजे तासभर हाक मारत आले सुभाष बायबाला. अरे म्हटलं काय झालं, मला थोडा राग आला त्यावेळेला. ठीक आहे, रात्री आणि बाहेर आलो तर ते एक पुतण्यांचं असं दारू विडी आहे. चिपळूणच्या बाजारपेठेमधल्या व्यापाऱ्यांनी त्यांचे जे ग्राहक होते त्या ग्राहकांबरोबर एक चांगलं नातं जोडलेलं होतं आणि असंच नातं सुभाष रानडे याने देखील जोडलेलं आहे. वेळ पुन्हा एकदा झालेल्या ब्रेकची, थांबूया, पुन्हा एकदा भेटूया. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. कार्यक्रम सुरू आहे गप्पा टप्पा. आपल्या सोबत आहे सुभाष रानडे. वयाच्या 81व्या वर्षीची वाटचाल उलगडतोय काही पानांचं. बाबा सांगा, आतापर्यंत आयुष्यामध्ये अनेक आनंदाचे क्षण आलेले असतील, अनेक वाईट घटना घडलेल्या असतील. आधी चांगलं बोलू, कोणता असा आनंदाचा क्षण होता की त्या वेळेला आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण असा तुम्हाला वाटला? आणि माझा मुलगा कॉलेजमध्ये पहिला आला, हा अत्यंत आनंदाचा क्षण होता. कारण का मला माहिती, वडिलांना आपल्या खंत काय होती आणि ती म्हणजे नातवाने भरून काढली, म्हणजे माझ्या मुलग्याने. आणि कॉलेजमध्ये सत्कार झाला, मला कॉलेजचं पत्र आलं, म्युन्सिपाल्टीमध्ये सत्कार झाला, पत्र आलं. मी अजून ती पत्र जपून ठेवली आहेत. ते हा मोठा आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा क्षण होता माझ्या. कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असताना, खांद्यावर असताना, व्यवसाय सांभाळायचा, हॉटेल, किराणा माल, या वेळेला कधी कधी असं दुःखाचा डोंगर कोसळतो की आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे शून्यापासून सुरुवात करावी लागते. असा कुठला क्षण होता की ज्या वेळेला अपार दुःख झालं तुम्हाला? दुःख म्हणजे 64 साली अचानक वडील गेले. हा फार म्हणजे कल्पनाही नसते, वडिलांना काही होत बीत नव्हतं, सगळं व्यवस्थित होतं. आणि अचानक मी बाजारमध्येच आलो होतो खरेदी करायला. तिथे रेडजांच्या इथे फोन केला की माझ्या काकांचा, बाबांना चक्कर आले, तू निघून येता बघतो. मग सायकलचा प्रवास होता, ज्यावेळेला सायकल होती, सायकलने गेलो कृष्णेश्वर देवळाच्या तिथे. देवळात आतच बाबा आडवे झाले. म्हटलं काय झालं, तर आपले चक्कर आले. बघतो तो अत्यंत. बोलता बोलता पुढे जाऊ आपण. उद्या तुमचा वाढदिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, तुमचं कुटुंब तुमच्या सोबत आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये तुमची पत्नी हिने तुम्हाला चांगली साथ दिलेली आहे, मुलांना वाढवण्यामध्ये, त्यांना शिकवण्यामध्ये. त्यांच्याबद्दल काय सांगाल? हो, ती विदर्भातली आणि विदर्भातली देशमुख घराणं, म्हणजे त्यांचंही नामांकित घराणं होतं. त्यांच्या ह्याच्यात आमच्या ह्याच्यात शिकलेली ती जास्त होती, ती MM. त्यामुळे युनायटेड इंग्लिश स्कूलला मधुकाका बर्वे यांनी तिला, म्हणजे तू घरी बसून काय करतेस, त्यांनी तिला युनायटेड हायस्कूलला घेऊन गेली. ती 10वीला शिकवायची त्यावेळेला. आज ती प्रिन्सिपल झालीस, ती खरं मी नोकरी सोडायला लावली तिला. अरे बाप. हो. नोकरी सोडण्याचं मागचं आमचं कारण काय? कारण म्हणजे आमचं हॉटेल होतं, आई एकटी घरात असायची, हॉटेलची 4 मुलं जेवायला, काका रिटायर्ड होऊन आलेले होते, ते दोघं, असं मोठं कुटुंब होतं त्यावेळेला. आणि आईला एकट्याला पडायचं म्हणून मी तिला नोकरी सोडायला लावली खरं म्हटलं तर. आज थोडा पश्चाताप होतो, पण त्याला इलाज होता. त्यावेळेची परिस्थिती अशी होती. त्यानंतर ती नॅचरोपॅथी शिकली पुणा आणि संगमेश्वर मुळे बाई नॅचरोपॅथी. त्याच्यातही तिथे प्रावीण्य मिळवलं चांगलं. म्हणजे आज हाताला तिचा गुण चांगला आहे. आणि नॅचरोपॅथी म्हणजे अशी आहे की मुळापासून हात घालावा लागतो. मुळापासून हात घातल्यानंतर मुळाचं काय होत आहे, नुसतं वरवर औषध डॉक्टरांसाठी जमत नाही. त्या एकेका पेशंटचं 2-2 तासही जातात. तिच्यात त्याला प्रावीण्य मिळवलं. 31 वर्ष ती प्रॅक्टिस करते बरं त्याच्यात. आणि मोठमोठे लोक म्हणजे इकडून गोवा बिवा इकडनं सुद्धा पेशंट काही वेळेला येतात, मुंबई, कराड बिराड इकडनंही पेशंट येतात. आणि अजूनही येतात. आम्ही कावेळीवर आमची आई पहिले औषध द्यायची, त्याच्या पुढे तिनेही त्याच्यात काही सुधारणा केल्या. आणि अनेक म्हणजे कोणाला मूल होत नाही हा प्रॉब्लेम असेल, असे अनेक लेडीज प्रॉब्लेम असे असेल, या सगळ्यावरती औषधं देते आज. आणि अजूनही प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे जीवनाचा साथीदार हा कसा असावा याचं उत्तम उदाहरण यांच्या पत्नी आहेत. आज आईंची आठवण काढता काढता त्यांच्याकडनं शुभेच्छांचा एक व्हिडिओ यासोबतच पाहूया. खूप खूप समाधान, अगदी खूपच गोकुळ भरून गेले माझं सगळं. आणखी माझ्या नवऱ्या यांची, माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा काय, सगळं आयुष्यच त्यांच्यासाठी आहे. शुभेच्छांनी भरलेलं, त्यांनी त्याचा स्वीकार केलाय आणि आम्ही संपन्न आहोत. शुभेच्छा घेतल्यानंतर पुन्हा एकदा बोलूया गप्पांकडे. मला सांगा, आता तुमचा वयाचा जो टप्पा चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही इतके फिट अँड फाईन कसे काय? मी सतत काम करत राहणं, माझं
ध्येय की काम करत बसायचं नाही. बसलो की मला असं वाटतं का पुढे काहीतरी काम आहे उठ असं म्हणजे आपलं आपणच एकूण दिनचर्या कशी आहे तुमची? सकाळी दिनचर्या म्हणजे किती वाजता उठता? काय करता? सकाळी मी 5 ला शार्प उठतो. म्हणजे बाहेर हो एव्हरी डे. म्हणजे तुम्ही 6 वाजेपोत संध्याकाळ रात्री 2 वाजेपोत जागा, 4 वाजेपोत जागा, 5 ला मला जागा आली येतेच. म्हणजे असं 61 वर्ष माझा नियमित हा उद्योग चालू आहे. ही परमेश्वराच्या आई वडिलांची कृपा आहे माझ्या. त्याच्यामुळे मी काय करता उठल्यानंतर? उठल्यानंतर पहिल्यांदा बाहेर यायचं. म्हणजे तोंड धुतल्यानंतर बाहेर यायचं, फुलं काढायची. पहिला कचरा काढतो सगळ्या कंपाऊंडचा. कचरा काढायचा, पाणी देऊन व्यायाम नंबर 1. नंतर मग फुलं काढायची. फुलं काढून झाल्यानंतर घरात जायचं, सगळ्यांचा चहा करून ठेवायचा. अरे वा. हो, ते चहा करून झाला की मी गार पाण्याने आंघोळ करतो. बर. आपले कपडे आपण धुतो, बर. माझे कपडे इस्त्री मी करतो. व्यायाम नंबर 2. आणि त्यानंतर देवपूजा करायची. पहिले म्हणजे देवपूजा व्यवस्थित झालं की एक आयुष्यातलं जे समाधान असतं दररोजच्या दिनचर्यातलं ते फार मोठं आहे. त्याच्यामुळे मग 7 दिवस चांगला होतो. त्यानंतर मी दुकान उघडायला जातो. मुलं हल्लींची उशिरा उठतात. तर मी दुकान उघडतो जाऊन, ते मागवून येतात. तो कचरा बिचरा दुकानचा काढून ठेवायचा. असे दिनचर्यात सुरू होते. संध्याकाळच्या वेळेला असं फेरफटका मारायला वगैरे जाता चिपळूणमध्ये कुठे? नाही, मला संध्याकाळचा एक माझा नियम ठरलेला आहे. आमच्या रामाचं मंदिर आहे तिथे संध्याकाळी रामरक्षा राम नाम जप असं होत जातं. संध्याकाळी 7 वाजता तिथे मी जातो. तिथे आम्ही एक 10-15 जण जमतो. दररोज रामरक्षा भीमरूपी आणि श्रीराम जयराम जय जयराम हा आमचा जप चालतो दररोज. असे कंटिन्यू आज चालू आहे. एक 4-5 वर्ष झाली हे चालू आहे. हो, तेवढे एक 15-20 मिनिटं देवदर्शन हा सगळं कारभार होतो. आणि एक मनाला निराळी शांतता मिळते की आपण काहीतरी निराळ करतो आणि देवाच्या तर आयुष्यात आपण काय करतो का सगळं आपल्यासाठीच करतो ना. बरोबर. गप्पा मारता मारता आता वेळ झाली थांबण्याची. जाता जाता बाबांकडून एक चांगला सल्ला घेऊन जाऊया. ह्या नव्या पिढीला आमच्यासारख्या किंवा आमच्या नंतरच्या काय संदेश द्याल? कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, आई वडिलांशी कसं वागायला पाहिजे, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कसं राहायला पाहिजे? काय येणाऱ्या माणसाजवळ अगोदर व्यवस्थित बोललं पाहिजे. येतो तो आपल्याकडे काही मागण्यासाठी येतो अशातली गोष्ट नाहीये. पण प्रत्येकाने आई वडिलांना मान दिला पाहिजे. हे पहिलं जपलं पाहिजे. आई वडील आहेत तर सगळे आपण पुढे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर आपलं आयुष्य निश्चितपणे चांगलं जाईल. आणि हल्लींची मुलं तिकडे दुर्लक्ष थोडं करतात. ते एक शल्य आहे मला. आणि सकाळी लवकर उठणं हे सगळ्यात चांगलं लक्षण आहे. ते प्रत्येकाने उठलं तर निश्चितपणे आयुष्य चांगलं जाऊ शकतं. हे लक्षात हल्लीच्या पिढीने ठेवलं पाहिजे. व्यायाम केला पाहिजे. हे मी पहाटे 5 वाजता मी मलखांब खेळायला जायचो. बर. असं 3-4 वर्ष मी केलं मलखांब खेळणं. इथे खाकी भागवत म्हणून होते. म्हणजे भागवतांचं पॅचलेज आहे बघा, त्यांचे वडील म्हणजे कॅप्टन आता ते पहाटे आम्हाला 5-4 वाजता हाक मारायला यायचे. ए मुलांनो चला उठा, सिंगल बार मलखांब असं आम्ही खेळलो. त्यामुळे त्याचंही फिटनेस त्यामुळे अजूनही तब्येत ठिकून असं वाटतं. त्यामुळे आणि सतत काम करत राहायचं त्याच्यामुळे तब्येत चांगली राहते. आपल्याला वाटतं काम करून काही होत नाही, तब्येत चांगलीच राहते. शेवटचा प्रश्न म्हटलो पण अजून एकदा एक प्रश्न आठवतो. सगळ्यांना संदेश देऊन झाला, तुमच्या कुटुंबियांना काय संदेश द्याल? सगळ्यांनी खेळमेळे आनंदात राहावं. बस जीवनात दुसरं काय एक आपण काय मिळवतो हेच फक्त एकमेकाचं प्रेमाने आनंदाने राहावं. बा सगळ्यांनी एकत्र कुटुंब राहावं ही आजच्या काळाची गरज आहे. त्याप्रमाणे सगळ्यांनी राहावं, एकमेकांची हसत खेळत बोलावं राहावं, एकमेकांची विचारपूस करावी, कुटुंबाने एकत्र यावं हे सगळ्यांनी करावं. आजच्या पिढीलाही तो संदेश मी देईन की एकत्र राहा. आज विभक्तपणा प्रत्येक या पिढीला आलेला आहे. स्वतंत्र राहतो, आम्ही आमची मिळ देऊ आणि आम्ही देऊ असं होऊ नये. एकत्र राहायचा आनंद त्याच्यात आहे जास्त. संगीतातलं म्हणजे
आम्हाला वडिलांना आमच्या गाण्याची खूप आवड होती. नाटक कुठे असते ते रात्री म्हणजे सगळं हॉटेलचं उरकून दुकानचं उरकून नाटक कुठे घर असो तिकडे असो गाडी करून जायचंय. आणि मुळात त्यांना वाद्य म्हणजे पेटी वाजवायचं आपसूक ज्ञान होतं. ते पुढे आमचं 2 नंबरच्या भावामध्ये उतरलं. तो सगळी वाद्य वाजवायचा. बर. आणि त्याचे जर्मनी इकडे पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं नाटक तिकडे गेलं. अच्छा. हा त्याचे 5-7 प्रयोग झाले. ते त्याच्यात उतरलं होतं. 2 नंबरचा भाऊ माझा आज नाहीये. एक शल्य आहे. आणखी आम्हाला 4ही भावंडांना गाण्याची आवड आहे. सुनबाईलाही आवड तशीच आहे. ती म्हणजे पेटी वाजवायचं ती माझी मिसेसही पेटी वाजवते. तिची गाण्याच्या परीक्षा झालेल्या अरे आहेत. वा. आणि मलाही गाण्याची अत्यंत आवड आहे. मी गाणं चांगलं म्हणू शकतो. पण मला ह्या कारभारामुळे 5 चला 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 एक वाक्य एक गाण्याचं एक कडवं आता व्हायला पाहिजे. कोणतं गाणं आवडतं? कोणतं म्हणा? कुठले मी संगीताला तुम्हाला जे आवडेल ते गाणं आता 2 ओळी म्हणून. जागू मैं सारी रे ना बलमा जागू मैं सारी रे ना बलमा. हे शास्त्रीय ख्याल आहे हा. वा. या वयातही अतिशय सुंदर गळा आणि चांगला आवाज. नाही म्हणजे आवाज माझा अजूनही फुटला नाही. म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे चांगला आवाज टिकून नाही अजूनपर्यंत. एक गोष्ट मला गाण्याची अत्यंत हौस आहे. म्हणजे आवड अत्यंत आवड आहे. पण ते थोडं आयुष्यात अपूर्ण राहिलं एवढं मात्र आहे. आपण वाढदिवसानिमित्त ते गाण्याचा कार्यक्रमच ठेवूया. जरूर ठेवाय. माझं कोकणच्या माध्यमातून आता वेळ झाली थांबण्याची. इच्छा नाही थांबण्याची, मात्र वेळेचं बंधन आहे म्हणून ते पाळूया. आज सुभाष रानडे चिपळूण मधले ज्येष्ठ व्यापारी आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आज आपण त्यांना ओळखतो. जाता जाता त्यांनी एक चांगली आठवण करून दिली आपल्याला की फिरे तो चरे. म्हणजे जो व्यापारासाठी फिरतो तोच व्यापारामध्ये जास्तीत जास्त प्रसिद्ध होऊ शकतो किंवा जास्तीत जास्त प्रगती त्याची होऊ शकते. आणि कुटुंबाबद्दल त्यांनी एक वाक्य म्हटले की तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर राहायचंय, एकत्र राहायचंय, आई वडिलांसोबत राहायचंय, विभक्त राहायचं नाहीये. आणि स्वतःसाठी व्यायाम करणे, स्वतःची काळजी घेणे हा एक मंत्र त्यांनी दिलाय. या मंत्रासोबत वेळ झाली ते थांबण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.